Okay, so good afternoon. So in last lecture we have completed up to 10.2. Okay, that is the methods for disposal of food waste. So now in this lecture we are going to see the third point from chapter number 10, that is utilization of food waste for manufacturing byproducts. Okay, so food processing is always considered as a tool to address challenges of rapid changing food habits and requirements. Okay, so food processing जे आहे ते ऑलवेज नेहमीच कन्सिडर्ड ॲज अ टूल. ठीक आहे, नेहमीच ॲज अ टूल म्हणून ठीक आहे कन्सिडर केलं जातं. कशासाठी? तर टू ॲड्रेस चॅलेंजेस ऑफ रॅपिड चेंजिंग फूड हॅबिट्स अँड रिक्वायरमेंट्स. जे की रॅपिड चेंजेस होत आहेत ठीक आहे फूड हॅबिट्समध्ये किंवा रिक्वायरमेंट्समध्ये, तर त्याला फेस करण्यासाठी आपण फूड प्रोसेसिंगचा उपयोग करू शकतो ॲज अ टूल म्हणून. सो बट ऑन द अदर साईड वन शुड also explore the scope to utilize food waste to manufacture byproducts. ओके, सो जे काही वेस्ट आहे त्याच्यापासून आपण बाय प्रोडक्ट्स बनवू शकतो आहे का, जेणेकरून जे फूड वेस्ट जनरेट होणार आहे ते कमी करू शकतो. सो सम ऑफ द एक्झाम्पल्स ऑफ यूज ऑफ फूड वेस्ट इन मॅन्युफॅक्चरिंग बाय प्रोडक्ट्स आर लिस्टेड बिलो इन द टेबल. सो खाली टेबल एक दिलेला आहे तो आपण पाहूया. सो युटिलायझेशन ऑफ फूड वेस्ट इन टू बाय प्रोडक्ट्स. ओके, सो इथे तुम्हाला जवळपास 15 फूड वेस्ट दिलेले आहेत आणि त्या फूड वेस्टपासून आपण कुठलं फूड और फंक्शनल यूज करू शकतो तो तुम्हाला इथे टेबल दिलेला आहे. सो बघा, बनाना पेल्स, आपण केळीचं साल जे फेकून देतो ते आपण कशासाठी यूज करू शकतो, तर पॅक्टिन एक्स्ट्रॅक्शनसाठी आपण तिथं यूज करू शकतो. सो ठीक आहे, पॅक्टिन आपण बऱ्याचदा जाम जेलीज प्रिपरेशनसाठी यूज करतो. सो सेकंड आहे पायनॅपल पोमेस. ठीक आहे, पायनॅपलचं जे पोमेस आपण फेकून देतो ॲज अ वेस्ट म्हणून कन्सिडर केलं जातं, तर त्यापासून आपण ब्रोमेलिन नावाचं एन्झाईम एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. ठीक आहे, सो पायनॅपलमध्ये ब्रोमेलिन नावाचं एन्झाईम असतं आणि इट इज अ प्रोटिओलायटिक एन्झाईम. इट हेल्प्स टू break the protein bonds, that is peptide bonds, and it is used in many meat processing industries. Okay, for the tenderization of meat products. Okay, मीटचा जो सॉफ्टनेस किंवा टेंडरनेस जो असतो त्याचं टेक्स्चर आहे ते इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण बऱ्याचदा ब्रोमेलिन किंवा पॅपेन, ठीक आहे, पॅपेन पपयापासून एक्स्ट्रॅक्ट केलं जातं, बट ब्रोमेलिन जे आहे ते पायनॅपल पोमेसमधून आपण एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. सो थर्ड वन आहे पोमिग्रॅनेट पील्स. ओके, सो व्हॉट इज पोमिग्रॅनेट पील्स? आपण डाळिंबाच्या साली जे आपण डाळिंब सोलल्यानंतर फेकून देतो. ठीक आहे, सो इट इज अ वेस्ट. Okay, it is a food waste. We are not going to consume the pomegranate peels. Okay, so that pomegranate peels we can use it for the antioxidant and preservative extraction or the preparation. ओके, सो अँटीऑक्सिडंट्स किंवा प्रिझर्वेटिव्ह बनवण्यासाठी आपण पोमिग्रॅनेटचे पील्स यूज करू शकतो. फोर्थ वन आहे टोमॅटो पील्स. टोमॅटो पील्स पण बऱ्याचदा फेकून दिल्या जातात. आता बऱ्याचदा तुम्ही टोमॅटो केचप किंवा टोमॅटो सॉस खाता. जेव्हा इंडस्ट्रियल स्केलवरती टोमॅटो केचप किंवा टोमॅटो सॉस बनवला जातो तेव्हा त्याचे जे काही स्किन आहे ती काढून टाकली जाते, कारण ती स्किन स्क्वॅश होत नाही. ठीक आहे, आणि त्या प्रॉडक्टमध्ये ते मध्येच कुठेतरी लागतं अँड इट विल रिड्यूस द क्वालिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर फूड product, so that peel will be removed. Okay, so and it will be used and it is a food waste, and that food waste, that is tomato peel, is used for the extraction of lycopene. Okay, so that is a ठीक आहे, लायकोपेनसाठी आपण लायकोपेन एक्स्ट्रॅक्ट करू शकतो टोमॅटो पीलमधून. त्यानंतर आहे फिफ्थ वन, दॅट इज कॅरोट पोमेस. ठीक आहे, कॅरेटचं पोमेस जे आहे it is also a food waste and it is used for the beta carotene extraction. All of you know that carrot is a rich source of beta carotene. Okay, so beta carotene is nothing but the precursor for vitamin A, that is retinol. Okay, so sixth one, that is sugarcane waste, that is molasses. All of you know the sugar waste, molasses. So alcohol production. Okay, so we can use the molasses, which is a sugarcane waste, for the production of alcohol. Seventh one, that is grape pomace. So grape pomace is used for the preparation of antioxidants. Okay, eighth one, that is green bran. So green bran is also used to extract the bran oil. Okay, and it is very
important and it is an expensive oil, so that is bran oil. Next one, that is green germ. So green germ is nothing but it is a part of that particular cereal or pulse grain, okay, kernel. So germ is normally extracted whenever we are going to make a flour, okay, on large scale. uh, so it is rich in oil, okay, and that will be extracted from that particular germ and we can produce or manufacture germ oil, which is also expensive. And germ oil is mainly rich in vitamin E, okay. So it works as a antioxidant. So 10th one, that is soy milk residue, that is okra. So सोया मिल्कचा जो रेसिड्यू आहे, सोया मिल्क म्हणजे सोयाबीनपासून बऱ्याचदा दूध बनवलं जातं, ठीक आहे. जे काही लॅक्टोज इंटॉलरन्स असणारे जे पेशंट्स आहेत त्यांच्यासाठी आपण सोय मिल्क यूज करू शकतो. लॅक्टोज इंटॉलरंट पीपल्स आर सच पीपल्स वी आर नॉट एबल टू डायजेस्ट milk, okay, normal milk from the cow or buffalo. So for such peoples we can provide them soy milk, okay, which do not contains lactose, okay, one and only sugar, or lactose is one and only sugar which is only present in milk, okay. There is no any source for the lactose sugar, it is a disaccharide. And in lactose tolerance peoples, they are not able to digest lactose, and in soy milk there is no any lactose, so the lactose intolerance peoples can consume soy milk, okay. And whatever the residue or the solid residue which will remain after the extraction of soy milk, that is nothing but we are going to call it as okra. So this okra is used for the preparation of halwa and sweet, okay, other sweet you can make it. So okay, so without throwing it or फेकून देण्यापेक्षा आपण त्याच्यापासून हलवा किंवा आणखी काही स्वीट प्रोडक्ट्स आपण बनवू शकतो अँड दे आर न्यूट्रिशियस. सो 11 दॅट इज वे, ठीक आहे. वे म्हणजे काय असतं तर नॉर्मली आपण जेव्हा पनीर बनवतो किंवा तुम्ही नॉर्मली घरात बघा कधी कधी दूध खराब होतं, दूध खराब झाल्यानंतर तुम्हाला ते सॉलिड पार्टिकल्स व्हाईट कलरचे सॉलिड पार्टिकल्स सेपरेट आणि पाणी सेपरेट दिसतं, ठीक आहे. सो जे काही पाणी असतं ते ग्रीनिश कलरचं दॅट इज नथिंग बट द वे, ठीक आहे. सो बऱ्याचदा जेव्हा इंडस्ट्रीयल स्केलवरती पनीर किंवा चीज बनवलं जातं तेव्हा हे जे वे आहे ते फेकून दिलं जातं, ठीक आहे. बट तुम्ही त्याचा यूज कशासाठी करू शकता, तुम्ही बरेचसे त्याच्यामधून बिवरेजेस किंवा वे प्रोटीन बनवू शकता. जर तुमच्याकडं तुम्ही त्याला कॉन्सन्ट्रेट केलं तर त्याची पावडर फॉर्ममध्ये कन्वर्जन तुम्ही करू शकता अँड इट विल गिव यू वे प्रोटीन पावडर, ओके. सो नॉर्मली जे लोक जिम करतात, जिमला जातात, त्यांना बऱ्याचदा वे प्रोटीनचं कन्झम्पशन करायला सांगतात, ठीक आहे. दिस इज नथिंग बट द इट इज प्रिपेअर्ड फ्रॉम वे, ओके. आपल्या डिपार्टमेंटला पण, ठीक आहे, डिपार्टमेंट ऑफ फूड टेक्नॉलॉजी अँड रिसर्चला पण आपण वे वरती एक प्रोजेक्ट केलेला आहे आणि त्यापासून स्टुडंट्सने TYच्या स्टुडंट्सने बिवरेजेस बनवलेले आहेत, ठीक आहे, डिफरंट फ्लेवरचे. सो 12th नंबर दॅट इज वेस्ट कुकिंग ऑइल. जे काही मोठे मोठे रेस्टॉरंट्स आहेत किंवा बरेचसे जे फूड हब असतात, ठीक आहे, तिथं बऱ्याचदा फ्राईंगसाठी ऑइल यूज केलं जातं आणि हे वारंवार यूज करू शकत नाही आपण, ठीक आहे. सो त्याचं काय केलं जातं तर ते वेस्ट म्हणून कन्सिडर केलं जातं, ठीक आहे. मग असं जे कडलेलं तेल आपण ज्याला म्हणतो, ठीक आहे, तर ते बायोडिझेल प्रोडक्शनसाठी यूज केलं जातं. त्यानंतर आहे एग शेल, ठीक आहे. एग शेल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कॅल्शियम त्याच्यामध्ये खूप जास्त असतं पण आपण ते खाऊ शकत नाही, आपण असंच फेकून देतो. सो एग शेल जे आहे ते आपण कॅल्शियम प्रोडक्शनसाठी यूज करू शकतो. त्यानंतर आहे श्रिम्प शेल अँड fish scale, that is chitosan extraction, okay. And 15 one, that is animal skin and hides, it is used for the production of gelatin, okay. So this is the table in which different food, how we can able to use different food waste for or we to produce different byproducts, okay, valuable products. So you can go through it
So next point, that is the consequences of food waste. So what are the consequences of food waste? So improper management of food waste leads towards following consequences. So कुठले प्रॉब्लेम्स येतात पहा. So first one आहे loss of utilizable food resources. Okay. Next one, loss of nutrients and natural functional ingredients. थर्ड वन आहे सिव्हिअर प्रॉब्लेम्स ऑफ डिस्पोजल अँड ट्रान्सपोर्टेशन. ठीक आहे, ते एवढं मोठं किंवा एवढ्या जास्त अमाऊंटमध्ये फूड वेस्ट डिस्पोज कुठे करायचं आणि त्याचं ट्रान्सपोर्टेशन कसं करायचं, हे खूप जास्त मोठे प्रॉब्लेम्स आहेत. ड्यू टू इम्प्रॉपर डिस्पोजल एअर, वॉटर, ॲटमॉस्फिअर दॅट इज एन्व्हायरमेंट गेट सिव्हिअरली पोल्युटेड. ठीक आहे, आणि हे इम्प्रॉपर जेव्हा डिस्पोजल केलं जातं तेव्हा बऱ्याचदा एअर, वॉटर आणि ॲटमॉस्फेरिक पॉल्युशन झालेलं दिसतं. किंवा जर एखाद्या वेळेस डिस्पोजल प्रॉपर नाही केलं, ओपन स्पेसला आपण टाकलेलं असेल तर डिसीज स्प्रेड होण्याचे चान्सेस खूप जास्त अमाऊंटमध्ये असतात. त्यानंतर आहे इमिशन ऑफ टॉक्सिक गॅसेस. ठीक आहे, इन्क्रीज कार्बन फूटप्रिंट. सो तर टॉक्सिक गॅसेस जे आहेत त्याच्यामुळे काय होऊ शकतं, तर इन्क्रीज कार्बन फूटप्रिंट होऊ शकतं. सो कार्बन फूटप्रिंट काय आपण पाहूया. सिक्स्थ वन आहे लॉस ऑफ सॉईल फर्टिलिटी अँड कल्टिवेबल लँड. सॉईल रिमेन्स वेस्ट लँड. ठीक आहे, आणि यामुळं काय होतं, सॉईलचं जो कंपोजिशन असतं, ठीक आहे, सॉईलचं जे टेक्स्चर आहे त्याचं जे कंपोजिशन आहे ते पूर्णपणे डिस्टर्ब होतं आणि त्याची जी काही सुपीकता आहे, ठीक आहे, ती कमी होते. ठीक आहे, फर्टिलिटी जी आहे तिची ती कमी होते. सेवन्थ वन आहे बायो डायव्हर्सिटी लॉस ड्यू टू डिफॉरेस्टेशन फॉर क्रिएटिंग कल्टिवेबल लँड. ओके, सो बायोडायव्हर्सिटी लॉस ड्यू टू डिफॉरेस्टेशन फॉर क्रिएटिंग कल्टिवेबल लँड. आणि त्यामुळे काय होतं, बायोडायव्हर्सिटी पण लॉस होती, कारण कल्टिवेबल लँड कमी होती आहे म्हटल्यानंतर ती लँड फॉर्म करण्यासाठी आपण जंगल तोडत जातो आहे आणि जंगल जसं तोडत जातो तसं बायोडायव्हर्सिटी, तिथले जे ॲनिमल्स आहेत त्यांचं जे काही हॅबिटॅट आहे ते आपण संपूर्णपणे नष्ट करून टाकतो आणि त्यामुळे बायोडायव्हर्सिटी कमी होत चालली आहे. त्यानंतर आहे इकॉनॉमिकल लॉस टू द मॅन्युफॅक्चरर ड्यू टू लेस यील्ड अँड हाय प्रोसेसिंग कॉस्ट. ओके, सो इकॉनॉमिकल लॉससुद्धा होत आहे टू द मॅन्युफॅक्चरर ड्यू टू लेस यील्ड अँड हाय प्रोसेसिंग कॉस्ट. त्यानंतर आहे फायनान्शियल लॉस टू कम्युनिटी अँड गव्हर्नमेंट ड्यू टू इन्क्रीज्ड expenses on disposal. Okay, so these are some consequences of improper food waste management. So what is meant by carbon footprint is given in this do you know box. So carbon footprint is the amount of carbon dioxide released into the atmosphere as a result of the activities of a particular individual, organization or community. ठीक आहे, सो एखादं पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल असेल, ऑर्गनायझेशन असेल किंवा कम्युनिटी असेल आणि त्यांच्या कॉमन कलेक्टिव्ह ॲक्शन्समुळं जे काही कार्बन डायऑक्साईडचं रिलीज होत आहे दॅट इज नथिंग बट द कार्बन फुटप्रिंट. ओके, सो हियर वी हॅव कम्प्लिटेड दिस चॅप्टर. सो what points are given here in points to be remembered, we are going to see that, and after that we will see the exercise. So food waste is a food that is wasted or lost, uneaten or unused. Okay, so food waste म्हणजे काय आहे, इज अ फूड. ठीक आहे, असं फूड जे की वेस्ट आहे किंवा लॉस्ट, अनइटन किंवा न खाल्ल्यामुळं आणि वापर न केल्यामुळं ते खराब झालेलं आहे. सो बेस्ड ऑन टाईप ऑफ इंडस्ट्री फूड वेस्ट इज क्लासिफाईड ॲज फूड सर्व्हिस इंडस्ट्री वेस्ट अँड फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री वेस्ट. ठीक आहे, सो हे दोन मेन टाईप आहेत, फूड सर्व्हिस इंडस्ट्री वेस्ट आणि फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री वेस्ट. सो बेस्ड ऑन नेचर ऑफ वेस्ट फूड वेस्ट इज क्लासिफाईड ॲज ड्राय आणि वेट वेस्ट. ओके, सो ड्राय अँड वेस्टमध्ये त्याचं क्लासिफिकेशन झालेलं आहे. सो द फूड वेस्ट जनरेटेड ॲट ईच स्टेज ऑफ हँडलिंग अँड प्रोसेसिंग ऑफ फूड इज टर्म ॲज पोस्ट हार्वेस्ट वेस्टेज. ओके, सो जेव्हा एखादं फूड हार्वेस्टिंग करत असताना किंवा हँडलिंग आणि प्रोसेसिंग करत असताना जेव्हा ते खराब होतं तेव्हा आपण त्याला पोस्ट हार्वेस्ट वेस्टेज असं म्हणतो. सो द नेचर दॅट इज ड्राय ऑर वेट डिसाइड्स इट्स युटिलायझेशन अँड डिस्पोजल मेथड. ठीक आहे, सो ते ड्राय आहे, ते पर्टिक्युलर वेस्ट ड्राय आहे की वेट आहे त्याच्यावरती त्याचं युटिलायझेशन किंवा डिस्पोजल मेथड डिपेंड असणार आहे.
त्यानंतर आहे फूड वेस्ट कॅन बी डिस्पोज्ड बाय लँड फिलिंग, डम्पिंग, कंपोस्टिंग, इन्सिनरेशन एक्सेट्रा. ठीक आहे. सो मेथड्स ऑफ फूड वेस्ट डिस्पोजल आपण बघितलं, त्यामध्ये लँड फिलिंग आलं, डम्पिंग आलं, कंपोस्टिंग, इन्सिनरेशन एक्सेट्रा. सो नेक्स्ट वन आहे बायोगॅस अँड फार्म यार्ड मॅन्युअर कॅन बी प्रोड्यूस्ड फ्रॉम फूड वेस्ट. ठीक आहे. सो बायोगॅस आणि फार्म यार्ड मॅन्युअर जे आहे ते आपण फूड वेस्टपासून बनवू शकतो. सो द फूड वेस्ट कॅन बी रिसायकल्ड अँड यूज टू रिकवर न्यू मटेरियल्स. ओके. सो दॅट इज पॉइंट्स टू बी रिमेंबर. नाव वी विल turn towards the exercise. Okay. So first question, that is select the correct option from the given choices. So for dry waste, dash dash color code is used. Okay. So that is I think green color. Next one, that is dash dash is a method in which waste is burned. That is option C, that is incineration. Third one, that is home kitchen waste does not include dash of the following. That is A, hotel waste. Second, B, canteen waste. C, both A and B, and D is none of the above. So option C is correct, that is both A and B. Fourth one, that is banana peel is used for option A, alcohol production, B, pectin extraction, C, oil extraction, and D one, that is lycopene extraction. So that is pectin extraction. Okay. Option B is correct. Fifth one, that is manure compost is called as that is correct option is option B, that is humus. Okay. So match the correct pairs. So what is carbon footprint? That is related to the option D, that is toxic gas. Okay. Second one, that is waste cooking oil, it is related to the biodiesel. Okay. We have seen that in that table, that is waste cooking oil is used for the biodiesel manufacture or the preparation. So third one, that is weight waste, that is in blue color dustbin. Okay. Fourth one, that is animal waste, animal skin, it is used for the gelatin extraction, and grape pomace is used for antioxidant preparation, that is option C. So next question, that is do as directed. So select the odd one. Okay. So blue bean or green bean are for the dry and wet waste. So pink bean is odd one. Okay. So complete the word, that is I am a method of food waste disposal, that is biogas. Okay. BIOGAS. Unscramble the word, that is I am an enzyme present in pineapple. So we have seen the enzyme which is extracted from pineapple, that is bromelain. Okay. So BROMELAIN. Okay. So that is the unscramble me. So here question number 2, that is answer the following questions. Question number 3, that is write short notes on the following, and question number 4, that is long answer question. So you have to complete the exercise, and in last lecture I have told you that you have to make new notebook, and in that you have to write all the fill in the blanks from chapter 1st to chapter 12th. Okay. After that match the followings, and after that do as directed and unscramble me. Okay. So I hope you are doing that. Okay. So we will meet again. Okay. So thank you very much, and here we have completed chapter number 10, that is food waste management, and in next lecture I am going to start a new chapter, that is chapter number 11th. Okay. So we will meet again in next lecture. So thank you very much.